अमोलजी, मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या या वक्तव्याकडे संघ विचारक म्हणून तुम्ही कसं पाहता? काय तुमचं मत आहे याविषयी? अमोलजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर मला उत्तर अपेक्षित आहे आपल्याकडून. येतोय. मला असं वाटतं की नेहमी ही गल्लत संघाबद्दल केली जाते हा. आणि त्याला राजकीय संबोधने हो येतोय बोला. संघाला राजकीय संबोधने हीच एक प्रमुख चुकी आहे. बरं. हीच एक गल्लत आहे. संघ ही 100 वर्षापासून काम करणारी एक देशभक्त, सामाजिक सलोखा चांगला राहिला पाहिजे यासाठी काम करणारी संघटना आहे. त्यामुळे अशा संघटनेच्या जर कुठल्या कार्यक्रमात कोणी प्रशासकीय अधिकारी आले आणि त्यांनी आपलं मत मांडलं तर मला असं वाटतं की कोणाला काही त्याच्यामध्ये आक्षेप असू नये. आणि ज्या हिंदू संमेलनाच्या कार्यक्रमात विश्वास नांगरे पाटील आले होते, तो कार्यक्रम एका शहरातल्या, एका नगरातल्या एका समितीने आयोजित केलेला कार्यक्रम होता आणि तो संघ शताब्दी निमित्तच आयोजित केलेला कार्यक्रम होता. या कार्यक्रमात त्यांनी जे 2 वाक्य मी आता वारंवार व्हिडिओमध्ये ऐकले आहे की डॉक्टर हेडगेवारांचा उल्लेख त्यांनी एक राष्ट्रभक्त म्हणून केला. तर ज्याला इतिहासाचं नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्याला माहिती आहे की डॉक्टर हेडगेवार स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये 1930च्या जंगल सत्याग्रहामध्ये त्यांना तुरुंगवास झालेला होता. त्यामुळे त्यांचं हे विधान काही चुकीचं नाही आहे. दुसरं जे त्यांचं विधान आहे की संघ हा शिस्तीकरता प्रसिद्ध आहे, संघाचे स्वयंसेवक शिस्तबद्ध असतात, तर हेही विधान काही चूक नाही आहे. आणि पोलिसांचं जे काम आहे ते लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याचं काम असते. त्यामुळे समाज शिस्तबद्ध झाला पाहिजे, समाजामध्ये देशभक्ती राहिली पाहिजे, हे तर पोलिसांना सुद्धा वाटतं. त्यामुळे त्यांच्या खाकीचा रंग हा देशभक्तीचा रंग जर असेल आणि खाकीचा रंग हा शिस्तीचा रंग आहे आणि तोच रंग जर संघामध्ये पण असेल तर मला असं वाटतं की कोणाला त्याच्यामध्ये काही वावगं वाटू नये. माझं हे सांगणं आहे की विश्वास नांगरे पाटीलांसारखे अनेक लोक संघाच्या जवळ येतात, संघाच्या मंचावर येतात, आपले विचार मांडतात आणि कुठल्याही जाती धर्माबद्दल संघ कधीही द्वेष निर्माण करण्याचं काम करत नाही. संघाचा राजकीय असा कुठलाही सहभाग कधी राहत नाही. त्यामुळे जर असा कुठला अधिकारी आला तर त्याच्या कोणत्याही सेवा नियमांचं उल्लंघन झालं असेल असं सुद्धा मला वाटत नाही. परंतु हा निर्णय सरकारने घ्यायचा आहे, उल्लंघन झालं की नाही झालं, आणि प्रत्येकाला त्याचे विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मला वाटतं की विश्वास नांगरे पाटलांना सुद्धा तो दिला पाहिजे. बरोबर आहे अमोलजी. मात्र योगेशजींना पुढचा प्रश्न. योगेशजी, राज ठाकरेंच्या पोस्टमध्ये